हॅलो एव्हरीवन, सुअन्नप्रभामध्ये आपले स्वागत आहे. जसे की सगळीकडे खूप थंडी वाढली आहे आणि त्यामुळे सतत चहा प्यावासा वाटतो. तर चला छानसा हेल्दीसा असा चहा बनवूया, ज्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तुळशी, पुदिना, लवंग, जायफळ, वेलची, दालचिनी, आलं आणि गूळ. नंतर एका पातेल्यात आपण पाणी गरम करणार आहोत. त्यात ही सगळी जिन्नसे टाकणार आहोत. आलं छान पद्धतीने कुटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा सगळा स्वाद आणि रस पाण्यात उतरेल. आणि मग ही सगळी जिन्नसे एक 5 ते 6 मिनटाकरता छानपैकी उकळू द्यायची. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पाण्याचा रंग बदललेला आहे. यातच आपण आता गूळ टाकायचं आहे. गुळाऐवजी तुम्हाला जे स्वीटनर आवडत असेल ते स्वीटनर तुम्ही यूज करू शकता आहात. साखर, गूळ पावडर, जे हवं स्वीटनर ते तुम्ही इथे यूज करू शकता. या ठिकाणी पुन्हा एकदा याला छान उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर आपण आता ह्याच्यात घालणार आहोत चहा पावडर. मी इथे 1 चमचा चहा पावडर घातलेली आहे. 1 कप चहासाठी 1 चमचा चहा पावडर पुरेशी आहे. सोसायटी टी वापरते मी. त्यात आता आपण घालणार आहोत हळदी. हळदीने टेस्ट खूप छान येते. पुन्हा एकदा ह्याला सगळं व्यवस्थित उकळू द्यायचं. सगळ्या जिन्नसांचा स्वाद या पाण्यात उतरला पाहिजे. आता यात आपण ॲड करणार आहोत दूध. दुधाचेही वेगवेगळे प्रकार असतात. तुम्हाला जे दूध आवडेल ते तुम्ही यात वापरू शकता. नंतर ह्याला छानशी अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी येईपर्यंत आपण ह्याला लो फ्लेमवरती ठेवणार आहोत. आता छान अशी उकळी आलेली आहे आणि इथे आपला चहा तयार आहे गाळण्यासाठी. आता हा आपण चहा गाळून घेऊया. आणि तुम्हाला ह्या चहाची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. चहा करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला हा चहा नक्की आवडेल. थँक्यू.